श्री साईबाबा महाराजांच्या असीम कृपेने श्री सद्गुरू साई भिक्षा झोडी पालखी पदयात्रा समिती पांढुर्णा व शेंदूरजना घाट शिर्डी पदयात्री व सायकल यात्री यांच्या संयुक्त सहकार्याने शेंदूरजना घाट शहरात एक दिवसीय श्री साई पारायण आयोजित करण्यात आले होते। पारायणाच्या आदल्या दिवशी श्री साईबाबांच्या पादुका पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडला। साई भक्तांनी काढलेल्या साई पालखी मिरवणूक मलकापूर परिसरातील हनुमान मंदिर ते तिवसा रोडवरील केदारेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली। 5 मार्च रोजी संपूर्ण शहरातून या पालखीला पदस्थ करतेवेळी त्यासोबत नागपूर येथील नरेंद्र निंबोरकर यांनी श्री साईंची वेशभूषा साकारली व त्यांच्यासोबत त्यांचे सेवक मालसापती श्यामा व नानावली यांच्या वेशभूषेत पांढुर्णा येथील साई भक्त दिसून आले। या मिरवणुकीत वेशभूषा साकारलेले साई भक्त नागरिकांसाठी आकर्षण ठरले। शहरातील नागरिकांनी त्यांची पूजा अर्चना करून चरण स्पर्श केले। या पालखीसोबत झोडी फिरविण्यात आली। या झोडीत नागरिकांनी भरभरून दान दिले। अश्वाचा साज करून पालखी समोर फिरवण्यात आले। यावेळी अनेक साई भक्त साई गीतांवर तल्लीन झाल्याचे दिसून आले। यावेळी पंचक्रोशीतील महिला पुरुष युवक युवती बालगोपाल मोठ्या संख्येने या सोहळ्यात दंग झाल्याचे दिसून आले। शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून व फुलांच्या पाकळ्या टाकून पालखीचे अनेकांनी स्वागत करत दर्शन घेतले। 6 मार्च रोजी सकाळी केदारेश्वर मंदिर परिसरात पहाटे 5:30 वाजता पादुका मंगल स्नान व काकड आरती नंतर पारायण वाचनाला सुरुवात करण्यात आली। पारायण समाप्ती धूप आरती व नंतर महाप्रसाद वितरण शेज आरती पार पडली। महाप्रसादाच्या वितरणासाठी अनेक सेवाधारी पुरुष व महिला गावकऱ्यांनी योगदान दिले। यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड।